हा चला. सगळ्यांना व्यवस्थित ऐकू आलं? दिसलं? ओके. चला सांगा आता. गुरुदेवांनी सुरुवातीला मुल्ला नसरुद्दीनचं उदाहरण दिलेलं आहे. तर या ठिकाणी मुल्ला नसरुद्दीन असं म्हणतो की मेरा गदा खो गया और मैं गधे पे बैठा नहीं था इसलिए मैं बच गया, गधा भूल गया, दूसरे दिन गधा खोजने वाले को इनाम रखा गया। तो नसरुद्दीन बोलता है गधा खोजने का मजा तो ले लो, सिर्फ खोजने में ही आनंद है, ऐसा मुल्ला नसरुद्दीन कहता है। अष्टावक्र कहते हैं ये सब झूठी बातें जो कुछ भी है ये सब छोड़ दो। झूठी बातें कौन सी? तो मुर्दे के पीछे राम नाम सत्य है ये कहते हैं। इसलिए इच्छाएं आशाएं आदमी को घुमाते रहती है। कामनाएं जहाँ तुम पहले थे वहां पहुंच जाती है। इसलिए ज्ञान मैला धोने का एक साबुन है। संसार के कण कण में ज्ञान भरा है, चैतन्य भरा है। सांप नहीं था, रस्सी के रूप में दिख गया। हर चीज संसार में है, इसका रूप रंग बदलता रहता है। यहाँ कोई चीज मिटती नहीं मगर शाश्वत नहीं। यह प्रकृति शाश्वत नहीं, तुम उसके परे हो। यह ज्ञान शांत होने से मिलता है। धर्म अधर्म मन का, कुछ पाने का आनंद, कुछ खोने का भी आनंद है। धर्म अधर्म मन का है, कुछ पाने का और कुछ खोने का भी आनंद है, ऐसा गुरुदेव यहाँ कहते हैं। और उसके आगे चलकर गुरुदेव कहते हैं कि तुम्हारे अंदर और भीतर भी आकाश है। जैसा कि प्लास्टिक से पर्यावरण का कितना बहुत नुकसान हो रहा है। इस नुकसान के बचने के लिए तुम खुद ही ज्ञान लो और जागो। शरीर वाची है, मन या आत्मा ज्योति है। इस बंधन से तुम बाहर आए तो तुमको परमानंद मिलेगा, ऐसा गुरुदेव आखिर में कहते हैं। जय गुरुदेव। जय गुरुदेव। जय गुरुदेव. आजचा भाग थोडं समजायला मला पण कठीण गेला, पण शेवटी शेवटी गुरुदेव सांगतायत की एखाद्या मातीचा गोळा असेल तर त्याला काही किंमत नसते, पण त्याच मातीचं एखादं भांड बनवलं तर जी काही मोकळी जागा आहे ते भांड म्हणून आपण वापरू शकतो, त्या भांड्याची किंमत असते, गोळ्याची किंमत नाही. त्याचप्रमाणे आपलं हे शरीर पूर्ण आतमधून हे मोकळं आहे, आकाश आहे आतमध्ये, तर त्याची किंमत आहे, या उपरी शरीराची किंमत नाहीये. पण जेव्हा आपण या वरवरच्या शरीराला पाहतो तेव्हा खूप मोठं नुकसान होते. आतमध्ये आपली चेतना आहे आणि त्या चेतनेचा अभ्यास हे आकाश तत्व जे आहे त्याची किंमत आहे, असं गुरुदेव सांगतायत. एवढं समजलं. थोडस आजचा भाग थोडं मला समजायला हार्ड गेला असं. जय गुरुदेव. जय. बोला बाकीचे. बोला भगवान सर, सुनीता ताई, महेश सर, सुप्रिया ताई, बोला.
बोला, आहेत ना तुम्ही? आज कमी लोक दिसतात सर, 14 आहेत. आहेत सर. हम्म. बोला मग, बोला. आहेत सर, पण बोला वाटत नाही. हा, ठीक आहे. हा, सुप्रिया ताई, तुम्ही बोला. तर आता यांनी सांगितलं त्यात सगळे पॉइंट आलेले आहेत, म्हणून तेच तेच होतं रिपीट. पहिल्यांदा सरांनी सांगितलं त्यांनी ना, ते सगळं आलेलं आहे बहुतेक पॉइंट. त्याच्यामुळे गुरुजी म्हणतात की सगळ्या सारे संसार में एक एक कण में ज्ञान भरा हुआ है. हर हर चीज दुनिया में होती है, बस इसका रूप रंग बदलता रहता है. तुम शाश्वत हो. गुरुजी हे म्हणतात की तुम्ही शाश्वत आहात. मन जर आपलं विक्षिप्त असेल तर आपल्याला अनुभूती कुठल्याही गोष्टीची होत नाही असं त्यांनी सांगितलंय. चला अजून बोला. आशाताई, तुम्ही बोला. कालपर्यंत थोडस रिव्हिजन करू आपण, मग पुढे जाऊ. सांगा, कालपर्यंत आपण काय काय हे केलं? बोला. सांगा ना, कोणीतरी सांगा, कालपर्यंत आपण काय हे केलं? उद्या आपला ह्या सत्रामधला शेवटचा दिवस आहे. त्यानंतर आपल्याला त्याचं चिंतन मनन करायचं आहे. चालू असतानाच आपल्याला लक्षात नाही येत, मग नंतर कसं करणार? चिंतन मनन कसं करणार त्याच? उद्याला 14वा दिवस आहे सर. हा, 14वा दिवस. 15 दिवस ठरवलं होतं, त्याच्यापैकी एक दिवस आपण हे केला होता. हा, मतदानाच्या दिवशी काय होतं? गेला तो, पुढे येईल आता. हो. सांगा. आणखी जीवनात मला काय पाहिजे ते पण आपण ठरवलं पाहिजे. पुन्हा विचार, वाणी, कृती
ह्यात पण आपल्याला शुद्धता आणता हम्म, पण आणायची धर्म आपल्याला. अर्थ काम मोक्ष त्या पुरुषार्थ आहेत त्या हम्म, विषयी आपल्याला विषवत होता आले. हम्म, क्षमा, आर्जव, सहनशीलता, दया, सत्य यांना जीवनात मध्ये आपण अमृत मानलं पाहिजे हम्म. आणि आपण नियमानुसार चालता आलं पाहिजे. आपल्याला आपल्यामध्ये संतोष हा असला पाहिजे. संतोषाची सवय लावून घ्यायची. परिस्थिती कशी असो, विपरीत असो, फेवरेबल असो, आपल्या समोर आनंदाची घटना असो किंवा मग आनंद नसलेली घटना असो आपल्या मनातून, हम्म, तरीही पण आपण आतून कसे असलो पाहिजे, संतोष, आनंद, आहे की नाही. तर ही काय करावं लागते, आपल्याला सवय लावून घ्यावी लागते. नाहीतर आपली सवय काय आहे माहिती का, की आपण जे दुःखाचं आहे त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. त्यानंतर आपण सहज कोणाशी बोलत असताना सुद्धा जर एखादी विपरीत घटना घडलेली असेल तर त्याची आपण जास्त चौकशी करतो, त्याची जास्त चौकशी करतो आपण. होतंय ना असं, जनरली होते की नाही, होते का नाही? होते सर, हा. होते. जे नकारात्मक असेल, जे दुःखदायक असेल किंवा कुणाचं काही नुकसान झालं किंवा कुणाचं काय झाली कुठली विपरीत घटना, तर त्याची जास्त चर्चा करतो आपण, इंटरेस्ट करतो. आणि एखादी कोणी आपल्याला काही म्हणलं तर आपल्याला पहिली सवय असते नाही म्हणायची, है ना. जनरली आपल्याला सवय असते नाही म्हणायची. तर आपल्याला जर संतोष आहे, तो संतोष आपल्याला आपल्या जीवनामध्ये वाढवायचा असेल तर काय करावं लागेल, यस माइंड, आहे की नाही. कुठल्याही घटनेला, आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गुरुदेवांना एकदा प्रश्न विचारला की राजकारणामध्ये मतदान आहे, तर आमच्या इथं उभे राहिलेले सगळेच उमेदवार हे बुरे आहेत, म्हणजे वाईट आहेत, तो हम वोट कैसे दे. तर गुरुजींनी काय सांगितलं, उसमें से कम बुरा है उसको चुनो, है कि नहीं. उसमें से कम बुरा है उसको चुनो और उसको वोट दो, लेकिन वोटिंग करो. म्हणजे काय की सगळ्या त्या परिस्थितीमध्ये सुद्धा चांगलेपणाचा शोध आहे, तो आपण घेतला पाहिजे, आहे की नाही. तर आता आपल्याला ती सवय लावून घ्यायची. कशाची सवय लावायची, संतोष, है ना, आनंदी राहायची सवय लावायची. परिस्थिती कशी असो, काही असो, आपण आतून आनंदी असलो पाहिजे. भाव येतो. आता एखाद्या ठिकाणी दुःखद प्रसंग आहे आणि त्या ठिकाणी आपण गेलो तर आपला सुद्धा भाव दुःखद भावामध्ये आपलं कन्वर्ट होते, भावना आपली दुःखद होते, आहे की नाही. परंतु आतमधून आपण कसे आहोत, आनंदी आहोत, संतोष आहोत. मग काय होईल, त्याचा खोलवर परिणाम आपल्यावर होणार नाही. कारण हा कसा आहे, प्रपंचाचा भाग आहे. सुख दुःख, चांगलं वाईट, हे कशाचा भाग आहे, प्रपंचाचा भाग आहे.
तर हे येत राहणार, जात राहणार. तर मग काय होईल, याचा फायदा काय होईल आपल्याला, की आपण त्याच्यातून लवकर बाहेर निघू. नाही तर मग आपण लवकर निघत नाही बाहेर त्याच्यातून. म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये गुरुदेवांनी काय सांगितलं, की छोडना सीखो. है की नाही? छोड़ते हो तो सुखी होते हो. जब तक छोड़ोगे नहीं, तोपर्यंत तुम्ही सोडणार नाही, तोपर्यंत सुख प्राप्ती नाही होत. आहे की नाही? आणि दुसरं काय आहे, खोजणं. खोजणं म्हणजे काय, शोध. शोध घेणं. हा शोध हा घेण्यामध्ये सुद्धा एक शोध, आनंद आहे. हा शोध घेताना सुद्धा आनंदी राहिलं पाहिजे. मग हे केव्हा होईल, जेव्हा आपण आपल्याला आनंदी राहण्याची सवय लावून घेऊ, तेव्हा होईल ते. तोपर्यंत नाही होणार. आता शोधत असताना आपण आनंदी असतो का? नाही. नाही. तुम्ही बघा, ऑब्झर्व करून बघा, एखादी गोष्ट शोधत असताना आपण आनंदी असतो का? नाही. आणि आनंदी असेल तर शोधत नाही मग आपण. जाऊ द्या, काय करायचं, गेलं ते गेलं. होतंय ना असं? तर शोधामध्ये होते. सुद्धा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजेच हा जो आनंद आहे आपला, कसा आहे, ह्या परिस्थितीला किंवा कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती ह्याला कुठेही कनेक्टेड नाही ठेवायचा. त्याला डिस्कनेक्ट करायचं. आहे की नाही? आहे की नाही? आणि जेव्हा आपण हे शिकतो, तर त्यावेळेस काय होते, आपल्याला त्याची जाणीव होते, की हे जे संसार आहे, ह्या संसारापेक्षा मी वेगळा आहे. त्यालाच आपण साक्षी असं म्हणतो आपण. पण ते माझं आहे. संसारापेक्षा मी वेगळा आहे, पण संसार कुणाचा आहे? माझा आहे संसार. आहे की नाही? म्हणून आपल्याला सोडताही आलं पाहिजे आणि त्यामध्ये वावरताही आलं पाहिजे. आणि आपण जेव्हा हा शोध घेतो, त्यावेळेस शोध कशाचा असला पाहिजे, तर आपलं जे स्वरूप आहे, आपलं स्वरूप कसं आहे, आकाशासारखं स्वरूप आहे, सर्वव्यापी आहे. आणि प्रॅक्टिकली करताना आपण तेच करतो ना, की जी स्पेस आहे, जे आकाश तत्व आहे, त्याचीच किंमत असते. तर घर आहे बघा, घराच्या भिंतीचा पैसा नाही देत आपण. कशाचा पैसा देतो? अनम्यूट करून सांगा, कशाचा पैसा देतो? खोलीचा, त्या रूमचा पैसा. जी मोकळी जागा आहे त्याचा पैसा देतो. आहे की नाही? मग जीवनात महत्व कशाला आहे? ह्या आकाश तत्वाला महत्व आहे. आकाश जे आहे, पोकळी जी आहे, त्याला महत्व आहे. आणि ते जाणून घेणं गरजेचं आहे. मग आता हे जाणून घेत असताना ह्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि ज्ञान कसं आहे? प्रत्येक ह्या पूर्ण सृष्टीच्या प्रत्येक कणाकणामध्ये ज्ञान आहे.
ज्ञान कुठे आहे? प्रत्येक कणामध्ये ज्ञान आहे. फक्त काय आहे? आपल्याला ते घेता आलं पाहिजे. आणि ते घेता येण्याची पात्रता निर्माण करण्यासाठी हे सगळं करायचं आपल्याला. आणि मग त्यासाठी काय सांगितलंय? सगळ्यात महत्वाचं काय सांगितलंय? कोणाच्या लक्षात आलं का की यासाठी काय सांगितलंय गुरुदेवांनी? बंधन से बाहर आओ और तुम आनंदी बनो. हे तोंडी सांगायला झालं हो, परंतु यासाठी महत्वाचं सांगितलं त्यांनी कि सबसे पहले शांत हो जाओ. हाँ. जब तक शांत आप होणे. शांत नहीं होगे ये कुछ भी नहीं मिलेगा. तर आपल्याला काय करायचंय संकल्पमध्ये? परिस्थिती कसली असो, काही असो, आपण कसे असलो पाहिजे? शांत असलं पाहिजे. शांत. शांत हो जाओ तो ही ये ज्ञान प्राप्त होगा, नहीं तो नहीं होगा. मग आता शांत होणं आणि शांत राहणं हे सोपं आहे का हो? नाही. दिवसभर एका जागी बसून राहाय, काही करायचं नाही, 12 तास. बघा कशी हालत होते ते. तर इथे आपल्याला काय सांगितलंय? शांत हो जाओ. आणि ही शांत होण्याची जी आपल्यामध्ये कॅपॅसिटी आपल्या सगळ्यांमध्ये आहे ते, पण हिची जाणीव किंवा ही प्रक्रिया प्रत्यक्षात आपल्या जीवनात केव्हा उतरते? जेव्हा आपण गुरुच्या सानिध्यात जातो तेव्हा. तिथं गेलं की सगळी बोलती बंद होते. इथे प्रश्नांची एक मोठी यादी केलेली असते आणि तिथे गेल्यानंतर एकही प्रश्न न विचारता परत येतो आपण. होतंय ना असं? होते सर. कशामुळे होतंय असं? शांत करण्याची ताकद, शक्ती आहे, ती शक्ती गुरुमध्ये आहे. तुम्हाला एक गुरुदेवांनी एक उदाहरण सांगितलं होतं. मागच्या बऱ्याच वर्षापूर्वी TRM होत होते त्यावेळेस सांगितलं होतं की एक व्यक्ती आला, तो सायंटिस्ट होता. त्याने काय सांगितलं कि ये सुदर्शन क्रिया है, ये जो है इसका मुझे स्टडी करना है, इसका पूरा एनालिसिस करना है. तो आप मुझे क्या करो, ये कैसेट दे दो, तो मैं इसको सुनूंगा, उसके बाद कुछ लोगों पे प्रयोग करूंगा और प्रयोग करने के बाद उसका पूरा मैं सायंटिफिकली एनालिसिस करूंगा. तर गुरुदेवांनी काय सांगितलं? हाँ ठीक है, दे देंगे. तो आप ऐसा करो, टीचर बन जाओ. टीचर बनने के बाद आपको तो मिलेगा ही. तो ते साइंटिस्ट बोले, गुरुदेव उतना टाइम नहीं है मेरे पास. तो बोले इसका कुछ होगा नहीं, बोले जब तक आप टीचर नहीं बनोगे कुछ होगा नहीं, बोले ये. मग ते खूप जिद्दीला पेटले, तर त्यांना कॅसेट देऊन टाकली, हे लेके जाओ बोले. मग दिल्यानंतर त्यांनी त्याच्यावर काय अनालिसिस काय हे ते केलं आणि 1 वर्षानंतर पुन्हा आले गुरुदेवांकडे आणि आणून दिली कॅसेट. गुरुदेव बोले इससे कुछ नहीं हो रहा, बोले बहुत लोगों पे मैंने उसका प्रयोग किया, कुछ भी नहीं हुआ, बोले उसका कोई मुझे नहीं मिला, बोले कोई एनालिसिस कुछ नहीं मिला, बोले. तो जब तक गुरु की कृपा उसके अंदर नहीं आती है तो ये संभव नहीं है की नाही? हे सगळं चालतंय गुरु कृपेनं चालतंय.
ही जाणीव प्रत्येक क्षणी आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि मग ती जाणीव जेव्हा असेल तेव्हा आपलं जे तादात्म्य असतंय, आहे की नाही, आपल्या स्वतःशी जे तादात्म्य झालेलं असतंय, तर त्याच्यातून आपण सुटतो आणि मग आपल्याला मुक्तीचा अनुभव येतो. तोपर्यंत नाही येत. आहे की नाही? तोपर्यंत हे शक्य आहे का? अशक्य आहे. नाही सर. म्हणून ते गुरुतत्व ह्याला प्रमाण मानून, प्रमाण नाही, प्राधान्य मानून पुढे आपली वाटचाल करायची. मग माझं जेवणं, उठणं, बसणं, खाणं, झोपणं, त्याच्यानंतर दिवसभरात जे जे मी कार्य करतोय, ते सगळं जे जे काही करतोय आहे, ते कशामुळं करतोय? गुरुच्या ह्या ज्ञानामुळं मला ते शक्य आहे. अन्यथा ते अशक्य होतं. ही जाणीव जेव्हा आपल्यामध्ये येईल, प्रत्येक क्षणाला ही जाणीव जेव्हा येईल आपल्यामध्ये, तेव्हा मग आपल्याला हा जो संकल्प आहे आपला, तो संकल्प पूर्णतेला जाईल. आहे की नाही? मग त्याच्यामध्ये ह्या सृष्टीमध्ये जे जे काही आहे, सुख आहे, दुःख आहे, चांगलं आहे, वाईट आहे, हे सगळं कुठलं आहे? मन आहे. हे सगळं मनातला खेळ आहे तो. आणि त्याच्या पलीकडे जेव्हा जातो आपण, त्यावेळेस तिथं ते काही आहे का? काही नाही. आहे की नाही? पण तिथपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग आपल्याला मिळालेला आहे, तर त्या मार्गावर आपण मार्गक्रमण करायचं. मग त्यासाठीच खूप सुंदर सांगितलेलं आहे की शांत हो जाओ. आता आपण आपलं स्वतःला कुठल्या परिस्थितीमध्ये, दिवसभरामध्ये किती वेळा आपण एक्साइट झालो, किती वेळा आपण त्याला काय म्हणतो आपण, बेचैन झालो, किती वेळा आपल्या ह्याच्यामध्ये संभ्रम आला, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑब्झर्व करायच्या. आणि मग काय लक्षात आणायचं की मला काय व्हायचंय? शांत व्हायचं. शांत झाल्याशिवाय हे ज्ञान उपजत नाही. गडबड घाईमध्ये हे ज्ञान तुम्हाला समजते का? नाही सर. नाही समजत. एकनिष्ठ होऊन गुरुविषयीचा भाव आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे, तरच हा. हे प्राप्त होईल. तरच हे शक्य आहे. त्याच्या संदर्भात एक सुंदर असं उदाहरण आहे सर साहित्यामध्ये, सांगू का? हा, सांगा. या संदर्भातच असं आहे उदाहरण की चंद्रवत येथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. आता संत म्हणजे गुरु या ठिकाणी असल्याशिवाय त्यांच्या ठिकाणी जो विवेक आहे, जो विचार आहे, तो विचार घेण्यासाठी आपण असुसलेले असले पाहिजे आणि आपल्या मनामध्ये तसा भाव आणि एकनिष्ठता तशी निर्माण झाली पाहिजे. तेव्हा आपण तादात्म्य पाहू शकतो आणि गुरु विषयीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं. समजलं ना? हो सर. चला ते हो सर. गुरुदेव आपल्याला कसं आहे, सोपं सोपं करून सांगायला.
म्हणजे असं तसं पाहिलं तर अष्टावक्र गीता खूप अवघड आहे, काय म्हणजे एवढं काही हे नाही आहे, पण आपल्याला एकदम सोपं करून सांगायले सर. सोपं करून सांगतायत, समजेल असं, कारण गुरुवाणी आहे ती आपल्याला समजतेच, प्रश्नच नाही त्याचा. आणि जरी एखादा कुठला काही भाग आपल्याला नाही समजला, काही झाला, तरी आपण अजून त्याचं विश्लेषण करू शकतो, असं नाहीये. अजून काय होतं आजच्या भागामध्ये? शेवटचा भाग काय होता? शेवटी काहीतरी गुरुदेव बोलले होते, थोडस रिवाइज कुणाकडे असेल तर रिवाइज करा. आहे ना. सांगू का सर? हा, सांगा. सर गुरुजी ऐसे म्हणतात की तुम्हारे भीतर और बाहर एक ही तत्व है, उसको पहचानो. हमारे भीतर भी आकाश है और बाहर भी. शरीर वाती है, मन ज्योति है. आणि शेवटी असं म्हणलं गुरुजी की इससे बाहर आओगे तो परमानंद रूप तुम हो, ऐसे मिलेगा. तुम्हें महसूस होगा. शेवटचं वाक्य. आहे की नाही? हो. हीच जाणीव महत्वाची आहे. आतमध्ये तेच आहे, बाहेर पण तेच तेच आहे. आहे. पण समजताना आपण काय समजतो? आतमध्ये वेगळं आहे आणि बाहेर वेगळं आहे. आपल्या कृतीमध्ये, आपल्या वाणीमध्ये, विचारांमध्ये हे आपण सातत्यानं करत असतो. करतो का नाही? हो सर. हे ओळखलं पाहिजे. गुरुदेव काय म्हणतात? इसको पहचानो. जो आपके अंदर है, आकाश है, पहचानो. उसको पहचानो. त्याला ओळखा. जे आतमध्ये आहे तेच बाहेर आहे. बाहेर वेगळं आणि आतमध्ये वेगळं असं नाहीये. मग मन बहिर्मुख झाल्यानंतर ध्यान का लागत नाही? गुरुदेवांनी तर सांगितलं की तुम्ही ओळखा, बाहेर तेच आहे आणि आतमध्ये पण तेच आहे. पण मन जेव्हा बहिर्मुख होतंय तेव्हा ध्यान नाही लागत. लागते का? नाही लागत. नाही त्याला लागत. त्याला अंतर्मुख अंतर्मुख झालं करावं पाहिजे. लागतं. मग असं का? आणि जेव्हा ही जाणीव आपल्यामध्ये होते तेव्हा आपला जो आनंद आहे, परमानंद आहे, तो आपणच आहेत, आपल्या आतमध्येच आहे, हे आपल्या लक्षात येत, आहे की नाही? त्यासाठी आपल्याला करायची प्रक्रिया काय आहे? ते म्हणजे शांत होणं. तर हे शांत होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मेडिटेशन करावं लागेल. मेडिटेशन करावं लागेल, है ना? सुरुवातीच्या काही दिवसामध्ये आपण दिवसातून 3 वेळा, नंतर दिवसातून 2 वेळा, नंतर दिवसातून 1 वेळा मेडिटेशन करायचं. म्हणजे 12 तास मेडिटेशन नाही करायचं. मेडिटेशन करायचं
त्याचे नियम आहेत, त्या नियमानुसार मेडिटेशन करायचे. है ना. आणि सगळेजण आपापल्या मनाशी थोडस बघायचं की आपण जे करत नाहीये त्याच्यामध्ये ते करायला सुरुवात करायची. समजा आपण दररोज सुदर्शन क्रिया करत नसेल तर करायला सुरुवात करायची. समजा आपण दररोज पद्मसाधना करत नसेल तर करायला सुरुवात करायची, आहे की नाही. प्राणायाम दररोज करत नसेल तर प्राणायाम दररोज करायला सुरुवात करायची, आहे ना. हा संकल्प आहे आपला, बरोबर आहे ना. हो सर. चला, कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारू शकता.